स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे अल्जिब्रा. ओके, तर आपलं 29th लेसन आहे अल्जिब्रा, ॲडिशन, सबट्रॅक्शन अल्जिब्रा, मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जिब्रा. जेही अल्जिब्राचे रूल्स आहेत ते आपण शिकणार आहे. ओके, अल्जिब्रा मीन्स व्हॉट? अल्जिब्रा ऐकताच तुमच्या डोक्यात येते एक्स अँड वाय, राईट? एक्स आणि वाय आपल्या डोक्यात येते अल्जिब्रा म्हणजे. तर बरेच स्टुडंटनी मला असंही क्वेश्चन केलं आहे, टीचर एक्स वायचं फायदा कुठं होतं? का आपण एक्स प्लस वाय करायचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करायचं, वाय? का आपण अल्जिब्रा शिकतो? फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्ही समजून घ्या. अल्जिब्रामध्ये सपोज 4x आहे, दिस इज अ कॉन्स्टंट टर्म, दिस इज अ कॉन्स्टंट टर्म अँड दिस इज अ व्हेरिएबल अँड दिस इज अ वन टर्म. अल्जिब्रामध्ये एक्सची व्हॅल्यू चेंज करू शकतो. 4 एक कॉन्स्टंट टर्म आहे, नंबर आहे, 4ची व्हॅल्यू 4च असणार आहे. एक्सची व्हॅल्यू आपण व्हॅरी करू शकतो, चेंज करू शकतो. बरं, आपण अल्जिब्रा शिकतो आहे का? सगळ्यात मोठा क्वेश्चन तर हा आहे. तुम्ही आता 8th स्टँडर्डला आहे, स्कॉलरशिपचं एक्झाम देत आहे, ऑलरेडी तुमचं अल्जिब्राचं इंट्रोडक्शन 6th स्टँडर्डपासूनच झालेलं आहे. तर अल्जिब्रा तुम्हाला शिकायचं आहे. तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे, तुमचं मोबाईल माहिती आहे, ते तुम्ही ऑपरेट करता. जे आज सॉफ्टवेअर असतं आहे, एक लँग्वेज असतं आहे कॉम्प्युटरचं. जसं आपण हिंदी, मराठी, इंग्लिश लँग्वेज बोलतो, लाईक कॉम्प्युटरचे ही लँग्वेज असते. मे बी तुम्हाला कॉम्प्युटर लँग्वेज असेल, कॉम्प्युटर सब्जेक्ट असेल, तुम्हाला ऑलरेडी माहितीही असेल. सी लँग्वेज आहे, C++ आहे, जावा आहे, पायथन आहे, बरेच लँग्वेज आहेत कॉम्प्युटरचे. ह्याला एक कोडिंग असतं. कोडिंग करून आपण एक फॉर्मॅट रन करतो. म्हणजे तुम्ही जे तुमचं सॉफ्टवेअर यूज करता, तुमचं मोबाईलमध्ये तुम्ही व्हॉट्सअप यूज करता, तेही एक सॉफ्टवेअर आहे. तर त्याच्या मागं एक कोडिंग असतं ते कोडिंगसाठी आपण इथं यूज होतं आहे अल्जिब्रा. जे लॉजिक्स तिथं यूज होत आहेत, सपोज एक कोडिंग करायचं आहे, आपल्याला एक कॅल्क्युलेटर फॉर्म करायचं आहे, तर त्याला नंबर्स कसे फॉर्म व्हायला पाहिजे, त्याचा आन्सर राईट यायला पाहिजे, ह्या सगळ्यासाठी कोडिंग असते. तर त्याला कोडिंग असतं, त्याला अल्जिब्रा यूज होतं. सो ह्याचं यूज पुढं जाऊन आहे. तर तुम्ही जेही गोष्ट शिकता, मॅथ्स सब्जेक्ट कुठेही वेस्ट जाणार नाही आहे. तुम्ही असं म्हणू नका, आजकालचे यूट्यूबचे व्हिडिओज, फनी व्हिडिओज असते, त्याच्यात मॅथ्ससाठी असते की का आपण शिकायला पाहिजे अल्जिब्रा, का आपण ट्रिग्नॉमेट्री शिकायला पाहिजे. बट जेव्हा तुम्ही पुढं जाता तुमच्या स्टडीजमध्ये हे सगळे यूज आहे. सो अल्जिब्राचं पण यूज आहे, लक्षात ठेवा. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे अल्जिब्रा. इंटरेस्टिंग पण आहे, इझी पण आहे. तर आपण शिकणार आहे. वेळ न घालवता मी थोडक्यात इंट्रोडक्शन सांगते. तर अल्जिब्रामध्ये कोइफिशियंट आणि टर्म. फर्स्ट अल्जिब्रिक एक्सप्रेशन. सपोज आता एक एक्सप्रेशन आहे 4x² + 5x - 2xy. हे काय झालं, एक इक्वेशन फॉर्म झालं. ह्याच्यात कॉन्स्टंट टर्म आहे, व्हेरिएबल टर्म आहे, एक्स आणि वाय हे 2 टर्म आहेत. तर ह्याला आपण म्हणतो अल्जिब्रिक एक्सप्रेशन्स, राईट? ह्याला आपण काय म्हणतो? अल्जिब्रिक एक्सप्रेशन. कुठल्याही फॉर्ममध्ये असू शकतं, त्यात मिडलमध्ये प्लस मायनस ही असू शकते. तर नेक्स्ट, टर्म आणि कोइफिशियंट म्हणजे काय? टर्म म्हणजे एन अल्जिब्रिक एक्सप्रेशन विथ ओनली अ मल्टिप्लिकेशन. म्हणजे सपोज 4x हे काय झालं, एक टर्म झालं, राईट? हे टर्म झालं 4 आणि x. 4 काय आहे, एक्सचं कोइफिशियंट आहे, हे झालं टर्म. 4 इज कोइफिशियंट ऑफ x, राईट? तर टर्म आणि कोइफिशियंट, 4 इज अ कोइफिशियंट ऑफ x, 4x इज अ टोटल टर्म. असंही क्वेश्चन येऊ शकतं. टर्म ह्याचे कोइफिशियंट वेगळे करा, टर्म वेगळे करा, हे ऑलरेडी तुमच्या बुक्समध्येही झालेलं आहे. तर हे कळालं आपल्याला, टर्म काय, कोइफिशियंट काय, अल्जिब्रिक एक्सप्रेशन काय. तर नेक्स्ट बघूया मोनोमियल. मोनोमियलचं एक्झाम्पल म्हणजे एक टर्म असायला पाहिजे. सपोज 5x असू शकतं और 4a² असू शकतं, a²b. म्हणजे हे पूर्ण एक मल्टिप्लिकेशनचं टर्म झालं. दॅट इज मोनोमियल. मोनोमियल म्हणजे एकच टर्म असायला पाहिजे.
आता बायनॉमियल म्हणजे काय? बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स असायला पाहिजे. लाईक बायनॉमियलमध्ये 2 टर्म 2x + 3y 2 टर्म आहेत वेगळे वेगळे, भले त्याच्यात ॲडिशन असू दे, त्यात मल्टिप्लिकेशन असू दे, त्यात मल्टिप्लिकेशन नाही, मल्टिप्लिकेशन झालं तर ते पूर्ण एक टर्म होतं आहे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर ते बायनॉमियल होतं आहे. पॉलिनॉमियल म्हणजे कितीही एकापेक्षा जास्त, बायनॉमियल ट्रायनॉमियल जास्त मल्टिपलमध्ये टर्म्स असतील तर त्याला पॉलिनॉमियल म्हणतो. पॉलिनॉमियल म्हणजे मल्टिपल टर्म्स. ओके, तर आपण बघितलं मोनोमियल, बायनॉमियल, पॉलिनॉमियल. तर ह्याच्यात परत लाईक आणि लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्समध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असते. ते बघूया आपण काय असतं. तर एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज वन एक्झाम्पल. आता बघा, लाईक टर्म्स म्हणजे काय? लाईक टर्म म्हणजे सगळ्यांचे कोइफिशियंट, म्हणजे कोइफिशियंट तर 2, 3, 4 आहे, ते सगळ्यांचे जे व्हेरिएबल आहे सगळ्यांचं सेम आहे, XY XY XY. ह्याला आपण ॲड करू शकतो, ॲड सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे? 2 - 3 1 -1 + 3 3XY. तर ह्याचा आन्सर येणार आहे 3XY. दिस इज द लाईक टर्म. आता अनलाईक टर्म म्हणजे काय? सपोज एक ॲडिशन आहे 4XY² + 3XY. आता इथं बघा दोन्हीचे टर्म, इथं XY² आहे, इथं XY आहेत. इन दिस केस आपण हे दोन्ही गोष्टी ॲड करू शकत नाही बिकॉज डिफरंट टर्म्स आहेत. सो दीज आर द अनलाईक टर्म. तर अनलाईक टर्म आपण ॲडिशन करू शकत नाही. आपण ह्याच्यातलं काही गोष्टी कॉमन बाहेर काढू शकतो, दॅट्स ओके, एक्स दोघांमध्ये बाहेर काढू शकतो, बट ह्याला ॲड करू शकत नाही. सो दीज आर द अनलाईक टर्म्स. तर स्टुडंट्स तुम्हाला कळालं लाईक टर्म काय आहे आणि अनलाईक टर्म काय आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट पुढचं आहे व्हॅल्यू ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सपोज आपल्याला व्हॅल्यू दिलेले असते, क्वेश्चन असते x = 1 y = 2 फाइंड द व्हॅल्यू 2x + 2y. तर इथं आपल्याला काय करायचं असते, एक्स आणि वायमध्ये त्याची व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचं असते. सो दिस इज वन मेथड. अजून एक मेथड, सपोज दोन इक्वेशनमध्ये, दोन टर्ममध्ये x + a x + b. सपोज ह्याच्यात मल्टिप्लिकेशन आहे तर ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, x² + a + b x² a + b x + ab. तर ह्या टाईपचे फॉर्म्युला फॉर्म होते. तर त्याला आपण म्हणतो एक्सप्रेशन्स प्रोडक्ट ऑफ बायनॉमियल. तर इथं काय होतं आहे, एक्सला हे पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय होतं आहे, एला हे पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय होतं आहे, अँड दिस इज द रिझल्ट. तर ह्या टाईपचे फॉर्म्युलेज पुढे एक्झाम्पलमध्ये येणार आहेत. तुम्हाला व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचा आहे. ह्या सगळे टाईपचे क्वेश्चन आपण एक्सरसाइजमध्ये बघणार आहे. खूप छान इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. तर चला माझ्यासोबत शिकूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहे. इंट्रोडक्शन पार्टमध्ये एक फक्त रिव्हिजन होतं तुम्हाला, कारण तुम्ही अल्जिब्राला हे काही मला यूज नाही आहे हे गोष्ट तुम्ही समजून घेऊ नका. अल्जिब्रा इज व्हेरी इंटरेस्टिंग लेसन आणि तुम्हाला पुढं तुम्ही जेव्हा जाता तुमच्या हायर स्टडीजला तेव्हा तुम्हाला अल्जिब्रा खूप युजफुल होणार आहे. तर आत्तापासून तुमचं बेस स्ट्रॉंग करा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ दे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण जे आपले लाईव्ह सेशन असतात, आपले नवीन व्हिडिओज असतात रिलेटेड टू स्कॉलरशिप ऑर एनी मॅथ्स फॉर्म्युलाज तुम्हाला यूज होतील. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.